ठेवतात आणि अचानक लग्न थांबतं. एक तिथं सूत्रसंचालक असतो, संयोजक वगैरे, तो असा माईक हातात घेतो. त्याचं पहिल्यापासून एकच वाक्य बरं का, गोंधळ नको, शांतता ठेवा, शांतता ठेवा, गोंधळ नको. सगळीकडे शांतता असते, हेच उडू गोंधळ घालतं विनाकारण. तो सांगतो आता आपल्या गावातील काही प्रतिष्ठित लोक आशीर्वाद देतील. अचानक गर्दीतले 4-5 जण उठतात. बाकीचे सांगतात तुम्हीच प्रतिष्ठित, आम्ही सगळे भामटे, व्हा पुढं. हे ठरलेले प्रतिष्ठित. मग आशीर्वाद देण्याच्या पद्धती असतात. एखादा म्हणतो या वधूवरांच्या हातून यांच्या आईवडिलाची, समाजाची, देशाची सेवा करू. नवरदेव मनात म्हणतो प्रपंच कधी करायचं, आमच्या हातून सगळं घडू, तुम्ही बोंबलत फिरा, आशीर्वाद देतो. एखादा सांगतो यांच्या संपत्तीत अमर्याद वाढ हो, संतती मात्र मर्यादित हो. मुलगी म्हणते अजून मंगलाष्टक पूर्ण नाही, संततीचं मार्गदर्शन करायला. एखादे हबप महाराज असतात ज्यांचं लग्नच झालेलं नसतं, ज्यांना प्रपंचाचा काडीचा अनुभव नाही, ते यांच्या प्रपंचाला आशीर्वाद देतात. सुखे व्हा, आमच्या बापाचं काय जाते माहिती, तुम्हाला काय माहिती आहे किती अवघड आहे, देतात बुवा आशीर्वाद. निवडणूक जवळ आलेली असते, सगळे पुढारी झाडून त्या लग्नाला उपस्थित असतात. मग प्रत्येकाला असं वाटतं की संयोजक आता माझं नाव घेईल की चला बाबूराव तुम्ही आशीर्वाद द्या, हे बाबूराव अमुक पक्षाचे सरचिटणीस आहेत वगैरे वगैरे असं. मग आपण तिथं जाऊ, बोलता बोलता थोडा प्रचारही जमलं तर करून घेऊ आपल्या पक्षाचा. मग इतके लोक आहेत ते जमलेत. पण तो संयोजक बेरकी असतो, तो नुसता म्हणतो चला बाबूराव चला. मग आता पक्षापासून सुरुवात झाली. मग बाबूराव 1-2 वाक्य बोलतात आशीर्वादाचे आणि सांगतात वधूवरांना की बाळांनो, प्रपंच म्हणजे घड्याळ, नवरदेव म्हणजे तास काटा, नवरी म्हणजे मिनिट काटा. खालचा एक जण हळूच म्हणतो सासू सेकंद काटा. ते किटकिट किट टिक 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 टिक. हे तिन्ही काटे जर व्यवस्थित चालले तर घड्याळ चांगलं चालतं. तसं नवरा नवरी आणि सासू हे 3 नाते जर व्यवस्थित राहिले तर प्रपंच चांगला चालतो. म्हणून प्रपंच चांगला करायचा असेल तर घड्याळ लक्षात ठेवा. लोक म्हणतात हो बसा, ठेव लक्षात. दुसरा होतो गोविंदराव चला. आता यानं प्रचार केला म्हटल्यावर मी करणारच. मग कोणी उभं नसतं बरं का, तरी हे आल्याबरोबर बसा 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 खाली बसा. अरे हे पंजावाले आहेत बसा. तो सांगतो वधूवरांना की आज तुमच्या आयुष्यामध्ये सोन्याचा दिवस आहे आणि तुमचं लग्न होतंय, आनंदाची गोष्ट आहे. आमच्या नेत्यांचं अजून झालं नाही पण होईल. ते परदेशात जातात आधीमध्ये, काय समजत नाही. परंतु मी मुलीला